नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा। तर समरने फोडला चक्क सर्वांसमोर मात्र अंशुमनचं थोबाड। तर आता मात्र आपल्या स्वानंदीने सर्वांसमोर आणला मात्र अंशुमन आणि मल्लिकाचा खरा चेहरा। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आपल्या समरने आजपर्यंत ह्या मल्लिका काकूला स्वतःच्या आईप्रमाणे मानलं होतं आणि तिच्यावरती कधी कोणता संशय सोडा, पण मात्र स्वानंदी मॅडमने आजपर्यंत एवढे दिवस झालं समरला हेच सांगत होती की ह्या सगळ्याच्या पाठीमागे मात्र मल्लिका काकूच आहेत, पण तरी देखील मात्र समरचा विश्वास बसत नव्हता। पण फायनली आपली स्वानंदी पण आता शांत बसलेली नसते। तिने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मात्र ती यांना सोडणारच नसते, कारण की राजवाड्यांसमोर जोपर्यंत यांचा खरा चेहरा येत नाही ना तोपर्यंत आपण शांत बसून चालणार नाही, हे स्वानंदीने चांगल्याच प्रकारे ओळखलेलं असतं। तर आता कहाणीत येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट मित्रांनो। तर पुढे आता आजीला किडनॅप करणाऱ्या लोकांपैकी मात्र स्वानंदीला सगळ्यांवरती संशय असतो आणि राजवाड्यांना हे सगळं सत्य पण माहीत असतं, तुम्हाला माहितीच आहे। पण स्वानंदीने ठरवलेलं असतं की जोपर्यंत सगळे पुरावे माझ्या हाती येत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकत नाही। तर पुढे स्वानंदी आता सगळे पुरावे गोळा करायचं ठरवते आणि सगळ्यात अगोदर ह्या मल्लिका काकूला तिच्या पापाची शिक्षा द्यायचं हे स्वानंदीने फिक्स केलेलं असतं। आणि काही जरी झालं तरी मल्लिका काकूला तिच्या पापाची शिक्षा जर नाही भेटली तर मात्र आपण शांत बसून राहायचं नाही, कारण की राजवाड्यांना आजपर्यंत यांनी किती फसवले, सोबतच अंशुमनने केलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या गुन्ह्यांची सगळी काहीची आता पोलखोल झालीच पाहिजे असं स्वानंदीने ठरवलेलं असतं। पण बिचाऱ्या स्वानंदीला माहीत नसतं की या सगळ्याच्या पाठीमागे तिच्या बहिणीचा पण थोडासा हात असतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की या मल्लिकाची एवढी मजल यासाठी गेलेली असते कारण की सुष्मिताची त्यांना साथ असते म्हणजे असतेच मित्रांनो। आणि आजपर्यंत तुम्ही नोटीस केलं असेल की सुष्मिताने देखील स्वानंदीच्या विरोधात जाऊन खूप साऱ्या काड्या आणि कुटाने केलेलेच असतात, पण तरी पण अजून ह्या सुष्मिताला एकदाही कोणतीच शिक्षा झालेली नसते। त्याच्यामुळे ह्या सुष्मिताला शिक्षा झाली नाही, त्याच्यामुळे ह्या मल्लिकाची मजल इथपर्यंत गेलेली असते। कारण मित्रांनो सुष्मिताचा वापर करून ह्या मल्लिकाने सगळ्या काही खेळी केलेल्या असतात त्या घरामध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहितीच असेल की समरने आजपर्यंत मल्लिका काकूवरती संशय घेतलेला का नसतो, कारण की बिचाऱ्या समरला कधी संशय आलेलाच नव्हता। हे मल्लिकाचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक असतात, हे तुम्हाला चांगलं समजलंच असेल, कारण की मल्लिका आपल्या समोर खूप चांगलं वागत असते, खूप चांगलं राहते, हे तुम्हाला माहितीच आहे। कारण की समरला कधी संशय येणारच नाही, अशा प्रकारे हिचा पूर्णपणे स्वभाव झालेला असतो। तर पुढे मित्रांनो आपली स्वानंदी सगळे काही पुरावे गोळा करते आणि आनंद सोबत आपल्या स्वानंदीला मदत करतो, पण राजवाड्यांचा विश्वास नसतो हे तुम्हाला आधीपासून चांगलंच समजलं असेल। तर समर राजवाड्यांसमोर आता स्वानंदी सगळे काही यांच्या विरोधातले पुरावे घेऊन येते। त्यावेळेस मात्र ही मल्लिका अजूनही नाटकं करायला सुरुवात करते आणि समरला म्हणते की आम्हाला ह्या घरामध्ये सुखाने राहू देईल का नाही स्वानंदी काय सांगता येत नाही, त्याच्या अगोदरच आम्ही हे घर सोडून गेलेलं बरं, आम्हाला आधीच पर्क केलेला आहे आणि अजून पर्क तर ही स्वानंदी नक्कीच करू शकते। आणि राजवाड्यांच्यामध्ये आणि समर आणि स्वानंदी ह्या दोघांमध्ये पण आता फूट पाडायचा प्रयत्न ही मल्लिका पूर्णपणे करत असते आणि तिला माहीत असतं की ह्या दोघांमध्ये फूट 100% पडणार म्हणजे पडणारच आहे। आणि हे सगळं केल्यामुळे आणि ही मल्लिका अशी नाटकं करते त्याच्यामुळे समरला असं वाटतं की खरंच स्वानंदी मॅडमची या सगळ्यामध्ये चूक असेल, पण मुळात आपल्या स्वानंदीची कुठे चूकच नाही हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। तर मित्रांनो पुढे कहाणीतला आता सगळ्यात मोठा ट्विस्ट हाच असणार आहे की समरच्या समोर आता सगळ्या काही मल्लिका आणि अंशुमनचं सत्य उघडकीस येतं। आणि तुम्हाला माहितीच आहे की चिंगी प्रकरणामध्ये देखील ह्या अंशुमनचा किती मोठा हात होता, पण या हरामखोर अंशुमनला एकदाही शिक्षा झाली नाही, त्याच्यामुळे ह्याची इथपर्यंत मजल पोहोचलेली असते। तर पुढे स्वानंदी आता सगळं सत्य उघडकीस आणते, त्यावेळेस मात्र समर राजवाडे ह्या अंशुमनला सर्वांसमोर तुडवताना तुम्ही पुढे पाहाचाल। आणि त्याच्यानंतर काय, ही मल्लिका आता पाय धरते समरचे, माफी मागते स्वानंदीची आणि म्हणते की एकदा माफ कर फक्त माझ्या अंशूला, कारण की त्याने लग्न तर तुझ्या बहिणीसोबतच केलेलं आहे ना, त्याच्यामुळे तुला वाटते का की तुझ्या बहिणीचं वाटोळं व्हायला पाहिजे। तर त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की माझी बहीण पण धुतलेल्या तांदळातली नाही, तिचा पण याच्यानंतर नंबर येणारच आहे आणि मला हे पण माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुमचा पण हात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पण शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसू शकणार नाही। तर मित्रांनो पुढे स्वानंदी आता अशा प्रकारे सगळ्यांसमोर आपल्या अंशुमनचा आणि मल्लिकाचा खरा चेहरा घेऊन येते आणि त्याच्यानंतर आता समर काय रिॲक्शन घेतोय हे पाहणं जरा जास्तच रंजक ठरणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला तर सबस्क्राईब केलंच असेल आणि नसेल केलं तर नक्की करा, ह्या व्हिडिओला हाईप करा मित्रांनो, शेअर करा आणि व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज पाहायला विसरू नका। धन्यवाद। तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेस वॉश, तर हा फेस वॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता।